थोडक्यात बघायला गेलं तर हरभऱ्यापेक्षा कमी कालावधी आणि 100% हरभऱ्यापेक्षा जास्त पैसे. 100% मंडळी सगळ्यात महत्वाचं सांगू शकतो 75 दिवसाचं हे पीक आहे. सरासरी तुमचं 90 दिवसाला तुमची जमीन रिकामी होते. 90 दिवसाच्या नंतर तुम्ही नवीन पिकाचा प्रयोग त्यामध्ये करू शकता. हर अनुषंगाने आपण पाहिलं तर हे पीक जे आहे उत्पादनाला एक नंबर आहे. जेवढी तुम्ही मेहनत कराल जसं रान असेल त्या पद्धतीनं तुम्हाला 2 पैसे मिळून देणार पीक आहे. हे असं आम्ही आतापर्यंत तरी आमच्या अभ्यासात असं बघितलंय आम्ही. बरोबर. आता सर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये मुख्य व्हरायट्या कुठल्या आहेत आणि कुठली व्हरायटी शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर आहे, जास्त पैसे मिळवून देणार आहे? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश हासगुडे, आधुनिक शेती आणि उद्योग आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सध्याचा रब्बीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि मागील काही वर्षापासून आपण रब्बी हंगामामध्ये पाहू शकतो की बऱ्याच भागामध्ये राजमा किंवा घेवडा आपण म्हणतो या पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड सुरू झालेली आहे. नवीन शेतकरी सुद्धा या पिकाची लागवड करत आहेत. जी पारंपरिक पिकं घेत होतो तर या पिकापेक्षा राजमा या पिकातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न सुद्धा मिळत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येत होते. बरेच शेतकरी विचारणा करत होते की राजमा नेमकं काय आहे, त्याची लागवड कशी करायची, त्याच्यातून चांगले पैसे मिळतात का? तर मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजमा लागवड करण्यापासून कुठली व्हरायटी लागवड करायची, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याची विक्री कशी करायची, हे A to Z माहिती तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ थोडासा लांब होईल, पण मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर सुरू केलाय तर कृपा करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ही जे राजमाविषयीचे सर्व प्रश्न शंका असतील त्या सर्व प्रश्नाची उत्तरे घेण्यासाठी आज आपण श्री राहुल लिंगळे सर यांच्याकडे आपण युसुफ वडगाव, तालुका केज, जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहे. त्यांचा खूप वर्षांचा एक्सपिरियन्स या फील्डमध्ये आहे. राजमा पिकाचे ते स्पेशलिस्ट आहेत आणि हजारो शेतकऱ्यांना आतापर्यंत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर, आता आमच्या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात राजमा लागवड चालू झाली. आता काही ठिकाणी घेवडा म्हणतात, कोणी पावटा म्हणतात, पण खरे राजमा याचं खरं नाव आहे. तर सर, आता मला काय सांगायचंय की ही जी राजम्याची लागवड आपण करतोय तर ही राजमा लागवड शेतकऱ्यांनी का करावी आणि याच्यातून खरे चांगले पैसे मिळतात का? निश्चितच सर्व आपले जे काही शेतकरी बांधव आहेत यांना एक सांगू इच्छितो. सरासरी आमचं जे काम आहे एक जवळपास आमचं 4थं वर्ष आहे राजम्यावर काम करण्याचं. वेगवेगळ्या स्वरूपात निश्चितच मंडळी सुरुवात करत असताना थोड्या स्वरूपामध्ये सुरुवात झालेली होती. आज जर कंडिशन पाहायला गेलं, जसं सर आले तर जे काही शेतकरी असतील किंवा जे काही आपण पाहणारे सगळेजण व्हिडिओ आहेत त्यांच्या विनंतीवरून सर या ठिकाणी आलेत भेटायला. सुरुवातीला आम्ही 4 वर्षाखाली ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस सरासरी 1-2 एकरामध्ये डेमो प्लॉट देऊन या ठिकाणी आमचं पात्रा म्हणून गाव आहे, तालुका केज, जिल्हा बीड या ठिकाणी गाव आहे. या ठिकाणी आम्ही 1-2 शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं आम्ही त्याचं जे आहे डेमो दिले होते. राजमा करण्याचा उद्देश एकच आहे. आता मंडळी आपण सर्वजण हरभऱ्याचं उत्पादन घेऊन थकलेले आहेत आणि एक नवीन पर्याय कुठंतरी महत्वाचा होता. त्या पर्यायासाठी हा राजम्याचं उत्पादन आपण सजेस्ट केलं आणि निश्चितच मंडळी जे काही सरांनी विचारल्यासारखं हरभऱ्यामध्ये जे काही मर असेल, उत्पन्नाचा खर्च जास्त, एक तर मर व्हायला लागली, उत्पन्नाचा खर्च जेवढ्याला तेवढा, त्याच्यापासून जो काही सोर्स आहे इन्कमचा तो कमी झाला आणि निश्चितच त्यामुळे शेतकरी हताश झाला. मध्ये हरभऱ्याचा पर्याय राहिला नाही आणि त्यामुळे आपण हे जे आहे राजम्याचं, एकतर जेवढे काही शेतकरी यांना हरभऱ्यापेक्षा त्याच्यापासून खर्च कमी यायला लागला आणि हरभऱ्याचे जास्त उत्पादन त्यापासून मिळालं, हा आमचा अनुभव आहे आणि त्यानुसार आपण राजम्याचं जे आहे हे सजेशन आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना द्यायला चालू केलं. थोडक्यात बघायला गेलं तर हरभऱ्यापेक्षा कमी कालावधी आणि हरभऱ्यापेक्षा जास्त पैसे. 100% मंडळी सगळ्यात महत्वाचं सांगू शकतो 75 दिवसाचं हे पीक आहे. सरासरी तुमचं 90 दिवसाला तुमची जमीन रिकामी होते. 90 दिवसाच्या नंतर तुम्ही नवीन पिकाचा प्रयोग त्यामध्ये करू शकता. हरभऱ्याला जे काही जास्त दिवस लागणार आहे, जर बाहेर रान असेल तुमचं तर त्या ठिकाणी हरभऱ्याचा जो काही कालावधी तो वाढतो. पण हरभऱ्यामध्ये पाठीमागं 2-4 वर्षापासून आपण पाहिलं, ज्या ठिकाणी जास्त जमीन काळीची असेल, पाणी जास्त मुबलक उपलब्ध असेल आणि जर शेतकऱ्याची मेहनत चांगली असेल तर हरभरा फक्त माजायला लागलं, त्याला माल धरत नव्हतं. फक्त हरभऱ्याचे झाड गुडघ्याच्या वर यायचं आणि त्याला घाट्याची संख्या, फळाची संख्या कमी होती. त्या जर अनुषंगाने आपण पाहिलं तर हे पीक जे आहे उत्पादनाला एक नंबर आहे. जेवढी तुम्ही मेहनत कराल जसं रान असेल त्या पद्धतीनं तुम्हाला 2 पैसे मिळून देणार पीक आहे. हे असं आम्ही आतापर्यंत तरी
आमच्या अभ्यासात असं बघितलंय आम्ही. बरोबर. आता सर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये मुख्य व्हरायट्या कुठल्या आहेत आणि कुठली व्हरायटी शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर आहे, जास्त पैसे मिळवून देणार आहे? निश्चितच मंडळी, सगळ्यात अगोदर सांगू इच्छितो की यामध्ये जे आहे हे रब्बी हंगामातलं पीक आहे. याच्यासाठी हे वातावरण, हवामान थंड लागतं. निश्चितच आतापर्यंत जे आहे हे पीक हिमाचल प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, या ठिकाणी केलं जायचं. मागील 3-4 वर्ष असतील किंवा 10 वर्षापासून सांगली, सातारा त्या ठिकाणचे शेतकरी आपले लागवड उत्पादन घेत होते. आणि यानंतर जे आहे 3-4 वर्ष झालं आपला मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, यवाना सबंध महाराष्ट्रामध्ये आता सध्याची याची लागवड आहे. पण सगळ्यात महत्वाचं एक सांगतो, मुख्य ज्या व्हरायटी वातावरणाला सूट होणाऱ्या जी काही मंडळी, आता सगळ्यात एक मोठा गैरसमज आहे आपल्या शेतकऱ्यामध्ये वाघ्या व्हरायटी, डायमंड व्हरायटी, वरुण व्हरायटी, ह्याच्यासाठी अगोदर मी क्लिअर करतो. मंडळी, आपल्याकडे जे काही आपल्या वातावरणात सुटेबल होणाऱ्या व्हरायटी आहेत, ही जी आहे ज्याला आपण वाघ्या म्हणतो, ब्राझील वाघ्या, केनिया, चित्रा, ह्या पद्धतीच्या नाहीत. YBR 902 हे मुख्य व्हरायटीचं नाव आहे. या व्हरायटीचं वैशिष्ट्य, व्हरायटी दिसायला पांढरट कलर आणि चॉकलेटी ते लाल गडद रंगाची त्याच्यावर छटा असते. दुसरी व्हरायटी आहे वरुण 94040, इटकरी कलर मध्ये येते आणि इटकरी लालसर कलर मध्ये त्याच्यावर छटा राहते. आणि तिसरी जी आहे डायमंड, ज्याला HPR 35 हे शास्त्रीय नाव आहे. डायमंड किंवा वाघ्या हे आपल्या सर्व शेतकऱ्यांनी दिलेले नाव आहेत. तर डायमंडचा कलर एकदम प्युअर चॉकलेटी रंगाचा असतो. तर मुख्यतः ह्या 3 व्हरायट्याचीच सर्व आपल्या शेतकऱ्यांनी निवड करावी असं मी सांगेल. कारण ह्याच व्हरायट्या आमच्या अभ्यासक्रमानुसार किंवा आमच्या माहितीनुसार ह्या व्हरायट्या आपल्याकडे चांगल्या उत्पादन देणाऱ्या आहेत. आता राजम्याच्या व्हरायटी आपण पाहिल्या. व्हरायटीच्या नंतर ह्याची लागवड कशी करावी, याचं बियाण्याचं प्रमाण किती आहे, बीज प्रक्रिया कशी करावी, पेरणीतलं अंतर किती असावं, याच्याविषयी माहिती सांगा. मंडळी, जास्त गोंधळून जायची गरज नाही. सरासरी आपण सर्व जे काही शेतकरी आहेत ते सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. सोयाबीन सारखीच पेर जे आहे 18 इंचावर करायची किंवा BBF पद्धतीनं देखील आपण करू शकता. ते 85 ते 90% जर बियाण्याचे जर्मिनेशन असेल तर आपण 25 किलो पर्यंत त्या ठिकाणी बियाण्याची लागवड किंवा पेरणीसाठी बियाणं 25 किलो एकरी वापरू शकता. एव्हाना जर लागवड जे काही जर्मिनेशन आहे, उगवण क्षमता जर 80 ते 85% मध्ये असेल तर सरासरी 30 किलोचं बियाणं त्या ठिकाणी करायचं. पण या अनुषंगाने यावर्षी जर सांगायला झालं तर परतीचा पाऊस आपल्याला जास्त झाल्यामुळं 30 किलोचंच आपण प्रमाण वापरणं योग्य राहील. कारण यामध्ये जे काही जमिनीमध्ये बुरशी असणार आहे किंवा जे आपण बियाणं लावणार आहे त्याला देखील कित्येक वेळेस बियाण्याला ऑलरेडी बुरशी चिटकून येते. त्यामुळे 30 किलोचं सजेशन त्या ठिकाणी द्यायचंय. दुसरा प्रश्न होता सरांचा बीज प्रक्रियेसाठी. तर बीज प्रक्रियेसाठी जे आहे थायपोनेट मिथाईल म्हणजेच रोको आपण ज्याला म्हणतो, थायमेथॉक्झाम प्लस ॲजिस्ट्रोबिन, म्हणजे जे काही आता मी फक्त एक सजेस्ट करतो, वॉर्डन कंपनी बेस्ट ॲग्रिसर्चचं जे वॉर्डन येतं ते वापरू शकता, कॅस्केड वापरू शकता, किंवा एव्हरगोल बायर कंपनीचं जे आहे ते वापरू शकता. जर त्या ठिकाणी आपण वॉर्डन किंवा इतर घेतले तर 1 किलोला 2 ml या प्रमाणामध्ये आपल्याला त्याला बियाण्याला बीज प्रक्रिया करायची. त्यामुळे तुम्हाला 2 प्रकारचे बुरशीनाशक मिळतील. बुरशीचा आणि रोगाचा कुठलाही अटॅक होणार नाही. 15 दिवसापर्यंत बियाणं उगवेपर्यंत ते कव्हर देईल. 15 ते 20 दिवसादरम्यान नंतरची आपल्याला फवारणी घ्यायचीच आहे. बरं. आणि पेरणी करत असताना याला खत कुठलं आवश्यकता आहे, कुठलं खत पेरलं पाहिजे, पेरताना कुठलं आणि पेरल्यानंतर सुद्धा कुठलं द्यायचं असेल तर ते सुद्धा सांगा. निश्चितच मंडळी, सर्वांना एक आणखी सांगतो की हे पीक रब्बी हंगामातील म्हणजेच हिवाळ्यातलं पीक आहे. याला जे आहे जास्तीत जास्त थंडीचा प्रादुर्भाव जास्त होऊ नये म्हणून, आणि जसं की आपण पाहिलं जे काही आपण तेलवर्गीय बियामध्ये सल्फरचा वापर करतो, सोयाबीनसाठी आपण सल्फर सांगतो, तर सगळ्यात कमी खर्चामध्ये आणि चांगला रिझल्ट देणारं खत 20-20-013 20-20-013 या खताचा वापर करायचा. याचं कारण आहे 20% नत्र 20% स्फुरद आहे आणि पालाशची त्याला सध्या तरी गरज नाही किंवा पालाश नसल्याप्रमाणेच आहे. नंतर जे आहे फवारणीच्या स्वरूपात, आणि 13% 100च्या पट्टीत जे काही सल्फर येतं, हे सल्फर त्याला आपल्याला त्या पद्धतीचं प्रोव्हाइड होतं. आणि त्यामुळे 20-20-013चं आपण त्या ठिकाणी रेकमेंड करायचंय. 20-20-013 सोबत 10 किलो सिलिकॉन पेरणीच्या वेळेस द्यायचंय. जर पेरणीच्या वेळेस सिलिकॉन नाही देता आलं तर नंतर जे आहे आपलं पीक 20 ते 25 दिवसाचं झाल्यानंतर त्याला युरियाचा 1 डोस द्यायचा आहे. एकरी 45 किलो युरिया म्हणजेच 1 गोणी युरिया आणि त्यासोबत 10 किलोची सिलिकॉनची बॅग जर सुरुवातीला नाही दिलं तर, आणि जर दिला असेल तर गरज नाही. त्यासोबत मग तुम्ही 20 ते 25 दिवसानंतर जे आहे युरिया सोबत ह्युमिकचा वापर करू शकता. पण ह्युमिकचा वापर करायचा असेल तर 20-20-013 सोबतच ह्युमिक वापरणं महत्वाचं आहे. 20-20-013 सोबत ह्युमिक द्यायचं 1/2 किलो एकरी आणि त्यानुसार पेरणी करायची. नंतर जे आहे
त्यानुसार त्याला नंतर खताचं काही कुठल्याही पद्धतीनं खताची गरज नाही. सुरुवातीला एक 20-20-0-13चं पोतं, त्यासोबत 10 किलो सिलिकॉन, पीक 25 ते 20 दिवसाचं झाल्यानंतर एक युरियाचा डोस, त्यासोबत सिलिकॉन किंवा ह्युमिक ऍसिड देऊ शकता. बरोबर. शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे खताचं प्रमाण असेल, इथून पुढे औषधाचे सुद्धा प्रमाण असतील, रोगराई असेल, ते तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला परत परत व्हिडिओ पाहायची गरज नाही आणि तुम्ही परफेक्ट नियोजन करू शकत असेल. तर आता ह्याच्यामध्ये आपण खत पण पाहिलं, तर हे कसं आहे, रब्बीचं पीक आहे, सोयाबीन सारखं दिसतंय. ह्याला पाण्याची आवश्यकता किती आहे, पाणी कशा कशा प्रकारे दिलं तरी चालतं? मंडळी, निश्चितच आता जे आहे जमिनीनुसार, जर जमीन उत्तम निचऱ्याची असेल तर 3 ते 4 पाणी आपल्याला त्या ठिकाणी लागतील. हलक्या स्वरूपाची जमीन, यामध्ये तुम्ही जे काही मिनी स्प्रिंकलर आहे, रेन पाईपचा वापर करू शकता, स्प्रिंकलरनं पाणी देऊ शकता किंवा पाट पाणी देऊ शकता. आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहेत, हे जे आहे हा प्लॉट टोकन पद्धतीचा आहे. बरोबर. यामध्ये हे शेतकरी जे आहेत पाट पाण्याचा वापर करतात. तर जे काही सगळे असं काही युनिक नाही किंवा एवढं गोंधळून जाण्याची गरज नाही की ह्याला पाणी कसं द्यावं. आपल्याला सगळे शेतकरी, आपल्याला माहिती आहे आपल्या पिकाला तहान कधी लागते, भूक कधी लागते, बरोबर आहे. त्यानुसार. आणि एक लक्षात घ्या मंडळी, या पिकाला जास्त पण पाणी जमत, हे ताज्या ओलीवरचं पीक आहे. असं सरासरी जे आहे ओल मेंटेन करणं महत्वाचं आहे. जर रान जे आहे हलका असेल जमीन, तर त्यामध्ये जास्त पाणी लागतील. भारीचं जमीन असेल तर 3 पाण्यामध्ये सरासरी राजमा येतो. पण शेवटी जे आहे, ज्यावेळी शेंगा भरण्याची अवस्था आहे, यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी देणं महत्वाचं आहे. त्याचं एक कारण सांगतो. जे काही शेंगा भरण्याचा कालावधी, फळ धारण्याचा कालावधी, शेंगा भरण्यासाठी पाणी जर आपण जास्त दिलं तर माला जो काही आपला राजम्याचा जो काही दाणा आहे किंवा शेंग आहे, ती जास्त प्रमाणामध्ये पोसली जाते. त्याच्यावर असणारी चमक ही वेगळी राहते. त्यामुळं जर शेवटच्या टप्प्यामध्ये फळ धारण्याच्या स्वरूपात जर पाणी जास्त दिलं, कितीही पाणी दिलं तरी ते सपादू शकतं. फक्त सुरुवातीच्या काळामध्ये लागवडीपासून 15 ते 20 दिवसाचा काळ जो आहे तो नाजूक आहे. त्यामध्ये फक्त जास्त किंवा कमी पाणी होऊ देणं थोडंसं धोका होऊ शकतो. त्यामध्ये जर्मिनेशन असेल किंवा बुरशीचा प्रादुर्भाव त्यामध्ये वाढू शकतो. असं नाही की पाट पाणी आणि जी काही दुसरी गोष्ट आहे, फ्लॉवरिंग मध्ये याचं स्प्रिंकलर जोडलं तर फुलाची गळ होते, हे चुकीचं आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीनं, कशाही पद्धतीनं आणि कुठल्याही अवस्थेत स्प्रिंकलर यामध्ये जोडू शकता, काही अडचण. बरं, पाणी पाहिलं आपण. ह्याच्यामध्ये आता हे एक बऱ्याच शेतकऱ्यांनी, आता काही शेतकरी खूप दिवसापासून करतायत, पण जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांसाठी हे पीक नवीन आहे. मग ह्याच्यामध्ये कुठले कुठले रोग येतात आणि त्याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? साधारणपणे फवारणी किती करावी, म्हणजे वाढीसाठी असतील किंवा रोगराईसाठी असतील, ह्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती द्या. बरोबर आहे. निश्चितच मंडळी, जमिनीनुसार आपल्याला व्हरायटी एक निवडणं महत्वाचं आहे. जर हलकी जमीन असेल तर वरुण व्हरायटीची आपण लागवड करायची. मीडियम जमीन असेल तर YBR 902, ज्याला की आपण आपल्या शेतकरी भाषेमध्ये वाघ्या, ब्राझील वाघ्या म्हणतो. आणि जर सगळ्यात काळी भारीची जमीन असेल तर त्यामध्ये आपण HPR 35 म्हणजे डायमंड व्हरायटीची लागवड करायची. याच्यामध्ये होणाऱ्या रोग किंवा फवारण्या, सरासरी मंडळी 3 फवारण्या लागतात याला. सुरुवातीची जी फवारणी आहे ते आपण पेरणी केल्यापासून 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये, त्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस आपण उगवण होते त्यावेळेस कटवर्म किंवा मोर अळीचा प्रादुर्भाव त्यामध्ये दिसतो. झाड ज्यावेळेस उगवतं त्यावेळेस झाडाला खालून 2 ते 3 इंचापर्यंत आळी चावा घेते आणि त्यामुळं आपल्याला जो काही झाड जे आहे ते मेल्यासारखं दिसतं, पूर्ण झाड मरतं ते. तर त्यासाठी सुरुवातीला 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान किंवा 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी घ्यायची. दुसरी फवारणी जी आहे ती फ्लॉवरिंग मध्ये, फुलाच्या अवस्थेमध्ये घ्यायची. आणि तिसरी फवारणी शेंगा अवस्थेमध्ये, जे की शेंगा फुगण्यासाठी. अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर 3 फवारण्यामध्ये सुंदर आणि कमी खर्चामध्ये योग्य उत्पादन 100% निघू शकतं. बरं, साधारण हे जे आपण कटवर्म सांगितलं तुम्ही, आणि ते येऊ नये, त्याचबरोबर सकिंग पेस्टचा अटॅक होऊ नये, ह्याच्यासाठी काय काळजी घेऊन काय स्प्रे करावे? काळजी फक्त एक आहे, प्रिकॉशन म्हणून आपण बीज प्रक्रिया व्यवस्थित करणं महत्वाचं, जे काही अगोदर सांगितलं आपण बीज प्रक्रियेसाठी. आणि त्याच्यामुळेच आपण जे सिलिकॉन असेल, ह्युमिकचं जे काही आपण द्यायला सांगतो. ज्यावेळेस पीक आपण पेरतो त्याला जर मुळ्या सुटल्याबरोबर जर त्याला पाहिजे तेवढ्या पद्धतीनं जर खत असेल किंवा ताकद देणारं जर आपल्याकडून त्याला जे लागणारे अन्नद्रव्य ते गेले तर निश्चितच त्याच्यापासून रोगराई कमी होते. पण सुरुवातीला जे आहे सगळ्यात मुख्य जे काही सकिंग पेस्ट आहे किंवा थ्रिप्स असतील, घोंगण असेल, मावा असेल, पांढऱ्या माशीचा याच्यावर जास्त प्रादुर्भाव होतो. आणि मंडळी, सोयाबीनपेक्षा थोडंसं हळवं पीक आहे, सोयाबीनपेक्षा नाजूक आहे. आणि जास्त प्रमाणामध्ये शेंगा किंवा फुलं लागण्याच्या काळामध्ये फक्त त्यावर सकिंग पेस्ट किंवा घोंगण वगैरे, थ्रिप्सचा अटॅक जास्त होतो. काळजी घ्यायचं म्हणजे असं नाही, फक्त जर 15 ते 20 दिवसानं, असं नाही आता पीक फ्रेश दिसायला फवारणी करायची गरज नाही. शेड्यूल नुसार 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान फवारणी घ्यायचीच, आणि ती फवारणी तुमची कमी खर्चात होईल. दुसरी फवारणी फुलावस्थेत घ्यायचीच, आणि तिसरी फवारणी शेंगावस्थेत. या व्यतिरिक्त आपल्याला बाकीचं काही करण्याची गरज नाही. आणि त्यानुसार फवारण्या केल्याबरोबर उत्पादनामध्ये वाढ होते आणि पीक जे आहे ते एकदम जोमात राहते.
आता ही जी प्लॉट पाहतोय आपण ह्याला फक्त एक फवारणी दिलेली आहे आपण, एकच फवारणी एक फवारणी केलेली आहे आतापर्यंत. हम्म. आता ह्याची दुसरी फवारणी जी आहे ती दुसरी फवारणी फुलाच्या अवस्थेमध्ये येईल. हम्म. अशा पद्धतीचं नियोजन. तर शेतकरी मित्रांनो, याच्या फवारण्या काय काय असणार आहेत ते वेळोवेळी आपल्या चॅनलवर आपण अपडेटच करणार आहे. तर मित्रांनो, राजमा लागवड केल्यानंतर साधारणपणे 3 व्हरायटी आपल्या मुख्य व्हरायटी आपल्या भागामध्ये वापरल्या जात आहेत. तर त्या कशा येतात, काय होतं याच्याबद्दल तुम्हाला तर माहिती मिळाली आहे. आता आपण त्याची काढणी कशी असते, कुठली व्हरायटी किती दिवसात काढायला येते, त्याला उतार किती मिळतो, उतार म्हणजेच एक उत्पादन किती एकरी मिळतं ते सुद्धा पाहणार आहोत. तर त्याबद्दल काय सांगायचं? सरासरी मंडळी जे पीक आहे हे 85 ते 90 दिवसाचं पीक आहे, 75 ते 90 दिवसाचं. 2.5 महिन्याच्या नंतर हार्वेस्टिंगला येतं. सुरुवातीला जे आहे मंडळी सगळ्यांना माहित आहे, आपण सोयाबीन ज्या पद्धतीनं काढणीस येतं, पण एक आहे ज्यावेळेस ह्याची शेंगाला पूर्ण पांढरा कलर होतो त्यावेळेस आपल्याला ह्याला काढायला सुरुवात करावी लागते. असं होऊ नये की आपण जसं सोयाबीनला बघतो, सोयाबीनचा पूर्ण पाला झडून देतो, फक्त शेंगा असतानाच काढतो. पण ह्याच्यामध्ये तसं नाही, फक्त शेंगाचा हिरवा कलर गेला आणि पांढरा कलर आला याला काढायचं. तुमच्या पाल्यामध्ये कितीही हिरवेपणा असू द्यात, तुमचा 50% पाला झाडाला असू द्यात, काही प्रॉब्लेम नाही. जर शेंगाचा कलर बदलला, शेंगाचा पूर्ण कलर पांढरा आला, त्यावेळेस आपल्याला हार्वेस्टिंग किंवा काढणीला सुरुवात करायची. काढणी सोयाबीन सारखीच करायची आणि जी काही गोळा करण्याची पद्धत असेल किंवा काढणीची पद्धत आहे ती देखील सोयाबीन सारखीच आहे. आणि सोयाबीनसाठी जे काही थ्रेशर मशीन, मळणी यंत्र वापरतो त्याच मशीन मधून राजमा देखील आपल्याला मळता येतो. त्याच्यासाठी कुठलंही वेगळं नाही. एक आहे आरपीएम जो आहे तो 300च्या आतमध्ये आपल्याला ठेवू नये. आणि जे काही मळणी यंत्रावाल्याचे जे काही काड कट करण्यासाठीचे जे ब्लेड आहेत त्या ब्लेड त्यांना काढावं लागतं, त्याच्यामुळं फूट होणार नाही. आणि त्यामुळं असं नाही काय की ह्याला वेगळं यंत्र आहे किंवा काही नाही. आणि राहिला विषय उत्पादनाचा, मंडळी वरुण व्हरायटी ही सगळ्यात जास्त उत्पादन देणारी. तिला भाव जरी मार्केटमध्ये कमी असला, सरासरी तिचं एक 12 ते 15 क्विंटल पर्यंत वरूनचं उत्पादन आहे. जे काही वाग्या व्हरायटी म्हणजेच YBR 902 आहे, एक 7 ते 8, हायली 9 क्विंटल पर्यंत की 10 क्विंटल पर्यंत उतार त्याला मिळू शकतो. आणि डायमंड व्हरायटी जी आहे हिला देखील 8 ते 9, हायली 10 क्विंटल पर्यंतचा उतार मिळू शकतो. वाग्याचं YBR 902चं 12 क्विंटल पर्यंत उतार देणारे किंवा काढणारे देखील शेतकरी आहेत. जर भावाच्या संदर्भात जर आता म्हणलो आपण, तर मार्केट जे आहे कोणाच्या हातात नाही. पण जो काही आतापर्यंतचा अभ्यास आहे त्यामध्ये एक सांगतो की आतापर्यंत जे आहे वरुणला जे आहे भाव सुरुवातीपासून कमीच राहतो. वरून जे आहे 5 ते 6 हजार रुपये क्विंटल पर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतं. पण त्याचं उत्पादन जास्त निघाल्यामुळे ती कव्हर करतं. बरोबर. हायली रेट जास्त, सगळ्यात जास्त रेट राहतो डायमंडचा. मागच्या वर्षी काही शेतकरी गोंधळले होते डायमंड मध्ये, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नसेल. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, डायमंडला जर व्यवस्थित पाण्याचं आणि फवारणीचं नियोजन झालं तर एक नॅचरल कलर येतो चॉकलेटी. तो कलर आल्यावर कसलाही व्यापारी तुमच्या डायमंडला नाही म्हणणार नाही. जर कलर फिकट असेल तर तो निश्चितच, आणि त्या फिकट कलरमुळे बरेच शेतकरी मागच्या वर्षी फसले. बरोबर. आणि वाग्या जो आहे तो वाग्या 7 ते 8 हजारापर्यंत मागच्या वर्षी पण राहिलाय. आता या वर्षीचं बघूयात कशा पद्धतीने होतं. हा मार्केटचा अंदाज आहे. मार्केट शेवटी उत्पादन किती होतं, पेर भरपूर झाली, पण पेर झाल्यापेक्षा उत्पादन होऊन राजमा मार्केटला जातो किती ह्याच्यावर भाव नंतर डिपेंड होईल. बरोबर आहे. आणि आता आपण काय करतोय, पीक घेतो, आपलं सोयाबीनचं माहित आहे, हरभऱ्याचं माहित आहे, आपल्या शेजारी आसपास दुकानं असतील, आडती असतील, तिथे जाऊन विक्री करतो. हा जो राजमा आहे आपल्यासाठी नवीन आहे, तर याचा वापर कुठे केला जातो, कुठल्या भागात त्याला जास्त मागणी असते, आणि आपल्याकडे याचं मार्केट कुठं आहे, याची विक्री कशी करावी याच्याबद्दल सांगा. निश्चितच मंडळी एक सांगू इच्छितो, हे जे आहे पीक आपल्याला आता सगळे जे आहेत आपण फक्त मॉलमध्ये किंवा जर आपण ती ऍड मध्ये बघितलं असतं राजमा चावल म्हणून फक्त एक आयटम आपल्याला माहिती आहे, बरोबर. राजमा चावल. एक लक्षात घ्या मंडळी. दुसरी गोष्ट, आपलं जे काही महाराष्ट्रामध्ये असेल, संबंध भारतामध्ये म्हणायला हरकत नाही, जेवढा काही राजमा उत्पादन घेतलं जातं त्याच्यातला 40 ते 50% राजमा आपले जे काही मिलिटरीचे जवान आहेत, आर्मीला प्रोव्हाइड केला जातो. ज्या ठिकाणी जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल, ज्या ठिकाणी थंड हवामानामध्ये आपले जवान ज्या ठिकाणी ड्युटीला असतात त्या ठिकाणी त्यांना डेली एक वेळ नाश्त्यामध्ये असेल, जेवणामध्ये असेल, याचा वापर केला जातो. हे जे आहे ह्याच्यामध्ये हायली लोह, आयर्नचं प्रमाण जास्त असतं, जे की आपल्या शरीरामध्ये जास्त उष्णता निर्माण करण्याचं काम करतं. तर ज्या ठिकाणी थंड वातावरण त्या ठिकाणचे लोक खातात. आपण खायला अडचण नाही, फक्त हिवाळ्यात खायचं. हिवाळ्याचं आपण खाल्लं तरी प्रॉब्लेम नाही. आणि राहिली गोष्ट दुसरी जी आहे मार्केटचा विषय, आतापर्यंत 2-3 वर्षापासून आम्ही पाहतोय मार्केट अवेलेबल होतं. केज तालुक्यामध्ये नाहोली गाव आहे, तुमच्या कळंब तालुक्यामध्ये जे आहे सारोळा गाव आहे, या ठिकाणी होतं. पण आजची कंडिशन अशी झाली मागील वर्षापासून, ठिकठिकाणी प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरासरी उत्पादन घेऊन खरेदी करणारे देखील वाढलेत. तर असं नाही मला वाटत की उत्पादन घेतल्यानंतर आपल्याला विक्रीला अडचण येईल. पण जास्त प्रमाणामध्ये जर कुठं विक्री होत असेल तर 2 गावं जे आहेत, नाहोली आणि सारोळा,
आणि जसं तुम्ही पाहायला गेलात तर आता इसुप वडगाव आमचं जे गाव आहे आसपास देखील खरेदीचं त्या ठिकाणी क्षेत्र वाढलंय. त्यामुळे या ठिकाणी पण आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये खरेदी केलेली या ठिकाणी पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, मुख्य म्हणजे उत्तर भारतामध्ये पंजाब असेल किंवा सरांनी सांगितल्याप्रमाणे आर्मीचे जवान असेल, तर त्या भागामध्ये राजमा हा खाण्यासाठी वापरला जातो. हा विशेष कुठला असं दुसरा त्याचा काही वापर नाही, खाण्यासाठीच वापरला जातो आणि ह्याला मागणी पण भरपूर असते. आणि मार्केटचं सरांनी सांगितलेलंच आहे, पण मार्केट सहसा आपले जे आडतदार असतात, तर ते सोयाबीन खरेदी, हरभरा खरेदी करणारे असे बरेच लोक आता हा राजमा पण उत्पादन झालं ते खरेदी करत आहेत. तर त्यामुळे मार्केटचाही काही अडचण नाही. तर त्यामुळे तुम्ही बिनधास्त लागवड करू शकता इतर पिकं घेण्यापेक्षा. राजमा हा नेहमीच फायदेशीर दिसत आहे. आणि एक असा काळ असतो की काही दिवसानंतर ते पीक एकदम नॉर्मल होऊन जाते किंवा साधारण होऊन जातं. तर आता नवीन नवीन आहे तोपर्यंत त्याला मागणी पण चांगली आहे आणि भाव पण चांगला मिळत आहेत. तर तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटीमध्ये विशेष निवड करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये लागवड करू शकता. जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला काही शंका आणखीनही असेल, तर तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करून विचारू शकता. तसेच तुमचं जास्त क्षेत्र असेल तर सुरुवातीला 1 एकर, अर्धा एकर, 2 एकर अशा क्षेत्रामध्ये तुम्ही त्याचा प्रयोग करू शकता. तुमचं जर काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा, त्याला उत्तर कमेंटमध्ये देण्यात येईल. तुमचे प्रॉब्लेम असतील फवारणीबद्दल सुद्धा माहिती याच्यामध्ये देण्यात येईल. तर मित्रांनो, राजम्याची व्हरायटीबद्दल सुद्धा आणखीन आपण स्पेशल व्हिडिओ देणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आपला पूर्ण झालेला आहे. आपण जवळपास सगळीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरांनी सर्व माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे. आणखी काही अडचणी असतील तर तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये सांगा, नक्कीच त्याला रिप्लाय करण्यात येईल. आणि जर तुम्ही या भागातील असाल तर युसुफ वडगाव या गावामध्ये सरांचं माऊली कृषी सेवा केंद्र आहे. त्या ठिकाणी येऊन तुम्ही बियाणं असेल, औषध असेल ते सुद्धा घेऊ शकता. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. धन्यवाद.